अष्टविनायकांचे प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथे आज एसटी बस स्थानकासमोर भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले। एका जुन्या भंगार विक्रीच्या दुकानातील कचऱ्याला अचानक आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। या आगीतून निघणाऱ्या धुरांचे लोट कित्येक किलोमीटरवरून दिसत होते। मात्र या आगीनंतर प्रशासनाने काय कारवाई केली असा प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारत आहेत। तीर्थक्षेत्र मोरगावच्या बस स्थानकासमोर आज अचानक आगीचा भडका उडाला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्वी एक भंगाराचे दुकान होते। त्या दुकानातील उरलेल्या कचऱ्याला ही आग लागली। काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केल्याने स्थानिकांची धावपळ उडाली। बस स्थानक परिसर असल्याने या ठिकाणी नेहमीच प्रवाशांची गर्दी असते। मात्र सुदैवानं आगीनं उग्र रूप धारण करण्यापूर्वीच सावधगिरी बाळगण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मात्र ही आग नेमकी कशी लागली की कोणीतरी लावली, तसेच सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे कचरा साठवून धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार का, हे प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहेत। या अग्नितांडवामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतंय। प्रतिनिधी मनोहर तावरे, NTV न्यूज मराठी, मोरगाव, पुणे।